पुढचं प्रकरण येत आहे भूगर्भ रचना. महाराष्ट्रातलं भूगोलमधलं हे तिसरं प्रकरण येत असतं बघा. म्हणजे भूगर्भ रचना म्हणजे काय, महाराष्ट्रातली जी जमीन आहे ती कोणत्या खडकापासून बनलेली आहे. प्राचीन काळानुसार जे काही खडकाचे प्रकार असतात त्या खडकानुसार कोणते कोणते प्रकार या ठिकाणी पाडले जातात त्यानुसार त्याचं वर्गीकरण बघायचं असतं बघा. आता प्राचीन कालखंडानुसार जर बघितलं तर 4 कालखंड पाडले जातात. 4 कालखंड कुठले कुठले. नंबर 1 येतो असतो आर्कियन काळ. हा 50 कोटी वर्षापूर्वीचा कालखंड येतो असतो बघा. ठीक आहे. नंबर 2 येतो असतो पुराण समूह काळ. हा 50 कोटी ते 35 कोटी वर्षापूर्वीचा कालखंड येतो असतो. त्याच्यानंतर येत असतं द्रविडियन कालखंड. हा कालखंड आपण बघितला तर 35 कोटी ते 10 कोटी वर्षापूर्वीचा कालखंड आहे. आणि चौथा प्रकार येतो असतो आर्यन काळ. हा 10 कोटी ते 3 कोटी वर्षापूर्वीचा काळ आहे. थोडक्यात सगळ्यात जुना काळ, त्याच्यापेक्षा नवीन, याच्यापेक्षा नवीन, याच्यापेक्षा नवीन, असे प्राचीन कालखंडानुसार 4 भाग पाडले जातात. मग आता या काळामध्ये 2 खडक तयार झालेत. एक आहे आर्कियन खडक, हा सर्वात जुना खडक आहे. याच्यामध्ये फक्त लोह खनिज सापडत असतं बघा. आणि नंबर 2 ला येतो असतो धारवाड खडक. धारवाड खडक हा आर्कियन खडकाचंच रूपांतर झालेल्या खडकाचं नाव येत असतं बघा. पुराण समूह कालखंड म्हणजे 50 कोटी ते 35 कोटी वर्षापूर्वीचा कालखंड आहे. या कालखंडात सुद्धा 2 खडक तयार झाले. एका खडकाला म्हणायचं कडप्पा आणि दुसऱ्या खडकाला म्हणायचं विंध्ययन खडक. ठीक आहे. द्रविडियन कालखंड म्हणजे 35 कोटी ते 10 कोटी वर्षापूर्वीचा कालखंड आहे. याच्यात परत 2 खडकाचे प्रकार आहे. एक आहे गोंडवाना आणि एक आहे डेक्कन ट्रॅप. ठीक आहे. आणि 10 कोटी ते 3 कोटी वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये आर्यन खडक कालखंड म्हणतो. याच्यात 2 खडकाचे प्रकार येतात बघा. नंबर 1 आहे क्वाटर्नरी खडक आणि नंबर 2 येत असतं टर्शरी खडक. तर अशा पद्धतीनं काळानुसार काळाचे 4 प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक प्रकारामध्ये 2-2 खडक जुन्या कालखंडातले आढळतात. यामध्ये पहिला येतो आर्कियन, दुसरा धारवाड, तिसरा कडप्पा, चौथा विंध्ययन, पाचवा गोंडवाना, 6वा डेक्कन ट्रॅप, नंतर क्वाटर्नरी आणि टर्शरी, असे 8 खडकाचे प्रकार येतात बघा. आर्कियन खडक जो आहे तो लावा रसापासून तयार झालेला आहे. मग हा लावा रसापासून तयार झाला आणि या ठिकाणी याच्यामध्ये फक्त लोह खनिज सापडत असतं. धारवाड जो आहे तो आर्कियन खडकाचा रूपांतरित खडक आहे, म्हणजे हा रूपांतरित खडक येतो असतो बघा. ठीक आहे. धारवाड नावाचं कर्नाटकमध्ये गाव आहे, जिल्हा आहे, त्या ठिकाणी पहिल्यांदा सापडला तो आणि नंतर मग ज्या ज्या ठिकाणी सापडू लागला त्या त्या ठिकाणी आपण त्याला धारवाडच नाव ठेवलेलं आहे. कडप्पा खडक धारवाडचा रूपांतरित खडक आहे. ठीक आहे. हा आंध्र प्रदेशमध्ये कडप्पा नावाचा जिल्हा आहे, त्या ठिकाणी पहिल्यांदा आढळलेला आहे, म्हणून कडप्पा खडक नाव पडतंय. आणि नंतर ज्या ज्या ठिकाणी आढळू लागला तिथे तिथे कडप्पा म्हणतात त्याला. विंध्ययन खडक विंध्य पर्वताच्या पायथ्यालगत आढळलेला आहे पहिल्यांदा, म्हणून त्याला विंध्ययन खडक म्हणतात. हा गाळापासून बनलेला आहे. ठीक आहे. निर्मितीचं कारण गाळ आहे. हे निर्मितीचं कारण लावारस आहे. याचे निर्मिती कारण रूपांतर आहे. ठीक आहे. सगळ्यात जुना गाळ आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे आता, हळूहळू वनस्पती प्राणी सुरुवात होत आहे बघा. गोंडवाना हा पण गाळापासून तयार होतो खडक, हा पण गाळाचाच आहे आणि हा अलीकडच्या काळातला गाळ आहे. त्यामुळे वनस्पती प्राणी मोठ्या प्रमाणात होते, ते बरेच गाडले गेलेत, म्हणून या खडकामध्ये तुम्हाला दगडी कोळसा खनिज तेल सापडेल. डेक्कन ट्रॅप लावा रसापासून बनलेला आहे. फक्त हा लावा रस आपल्याला माहिती आहे 35 कोटी ते 10 कोटी वर्षापूर्वी फाटले गेलेला लावा रस या. तर आपल्याकडचं दख्खनची जे पठार आहे ते ह्या कालखंडातलं आहे. त्याच्यानंतर क्वाटर्नरी खडक चतुर्थक आणि टर्शरी खडक म्हणजे तृतीय खडक. तर अशा पद्धतीने हे खडकाचे प्रकार येतात. क्वाटर्नरी टर्शरी गाळाचेच खडक आहे. हा गाळाचा खडक आहे, हा गाळाचा खडक आहे, गोंडवाना गाळाचा खडक आहे आणि विंध्ययन गाळाचा खडक आहे. 8 खडकापैकी 4 खडक गाळाची आहे. त्याच्यानंतर डेक्कन ट्रॅप आणि आर्कियन 2 खडक लावारासा बसून आहे. धारवाड आणि कडप्पा हे 2 खडक रूपांतरित खडक आहे. ठीक आहे. आता आपल्याला याच्यावर फॅक्ट डाटा असतो बघा, की नेमके कोणते खडक कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे आणि त्या त्या ठिकाणी कोणते खनिजे आढळतात. या पद्धतीनेच या ठिकाणी प्रश्न असणार आहेत, काही जास्त खोलात प्रश्न असणार नाहीत. आता एक 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 प्रश्न बघू बघा. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांबा खडकाची पठार आहे, हे बरोबर आहे. आता बेसॉड खडक हे आपल्याकडे पठारे भागामध्ये, आणि बेसॉड खडकावरती जास्त पावसाचा परिणाम होऊन जांबा खडक तयार होतो, त्यामुळे कोकणामध्ये पाऊस जास्त म्हणून इकडे जांबा खडकाची पठार आहे, बरोबर आहे.
नंबर 2, जांबा खडक हा बेसॉल्ट खडकाच्या कायिक विदारणामुळे तयार होतो. हे चुकीचं आहे. जांबा खडक बेसॉल्ट खडकाच्या रासायनिक विदारणामुळे तयार होतो हा. कारण विदर्णाचे 2-3 प्रकार, एक जैविक विदरण असतं, एक कायिक विदरण असतं आणि एक रासायनिक विदरण. ठीक आहे. विदरण म्हणजे विदरिंग. ठीक आहे. बदल होण्याकरताचा तो एक घटक मानला जात असतो. केमिकल हे फिजिकल असतो बघा आणि एक बायोलॉजिकल असतो. या अशा प्रकारे विदरिंगचे 3 प्रकार पाडले जातात बघा. तर जांबा खडक रासायनिक प्रक्रियामुळे निर्माण होत असतो, कायिक नाही. कायिक म्हणजे काय की या ठिकाणी ऊन वाऱ्या पावसामुळे हळूहळू खडकाची झीज होत जाणे, तर त्याला कायिक प्रक्रिया म्हणतात. जसं आपण नागाटी करून मोठमोठं ढेकळत बाजूला काढू शकतो बघा, ती कायिक आपल्या प्रयत्नामुळे ते बाजूला झालेले असतात बघा, त्याला कायिक विधान म्हटलं जात असतं. ते इथं फक्त बरोबर आहे किंवा ब बरोबर नाही, उत्तर येतं मग 2 नंबर ब बरोबर नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? मग आता महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जाडी पश्चिम भागात येत असते, जिथं सह्याद्री डोंगररांगा येतात. 2200 मीटर येते बेसॉल्ट खडकाची जाडी या पट्ट्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, जोड्या लावा आहे. एका बाजूला आर्कियन श्रेणीची खडक, धारवाड खडक, विंध्ययन खडक आणि गोंडवाना खडक. हे बघा, विंध्ययन खडक एकाच जिल्ह्यात आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, त्यामुळे याचं उत्तर चंद्रपूर कुठे आहे येता येईल बघा. क च 4 पाहिजेत. क च 4 कुठे आहे इथं आहे, 3 नंबरचं उत्तर येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर गोंडवाना खडक 5 जिल्ह्यामध्ये आहे आपल्याकडे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. विंध्ययन खडक फक्त एकाच जिल्ह्यात आहे, चंद्रपूर. गोंडवाना खडक 4 जिल्ह्यामध्ये आहे. नंबर 1 यवतमाळ, नंबर 2 चंद्रपूर, नंबर 3 गडचिरोली, नंबर 4 अमरावती आणि नंबर 5 नागपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं धारवाड खडक, तर धारवाड खडक आता हे बघा, हे गोंडवाना आहे, इथे यवतमाळमध्ये येत असतं. ठीक आहे. आर्कियन खडक जो आहे, आता हे बघा 1चं 3 दाखवलेलं आहे, तर हे 3, हे थोडं अंतर पाहिजे होतं. नांदेड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि धारवाड खडक 1 नंबरला येत असतं. आता धारवाड इथं आर्कियन खडकच होता, धारवाड खडकात रूपांतर झालेले. आर्कियन खडक जो आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये आहे. आता महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर नकाशा जर आणला तर सगळ्यात पहिला आढळतं आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. नंबर 2 कोल्हापूर जिल्हा आहे, नंबर 3 नांदेड आहे, नंबर 4 यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर. हा जो पार्ट आहे आर्कियन खडकाचा आहे. ठीक आहे. इथे भंडारा, गोंदिया, कोल्हापूर सगळे येतात, परंतु या ठिकाणी यातले काही काही जिल्ह्यामध्ये आता धारवाड खडक तयार झालेला आहे. ठीक आहे. त्यामुळे साहजिकच इथं हे नांदेड आणि सिंधुदुर्ग बरोबर येईल आणि हे बरोबर येतं बघा. तर या पद्धतीनं आपल्याला उत्तर येतंय 3 नंबर. पुढचा मुद्दा येतो, भू हालचालीपासून मुक्त असलेल्या प्रदेशाशी वर्णन कोणत्या प्रदेशाचे केले जाते? माता इथं सह्याद्री किनारपट्टी, तापी नदी खोरे, महाराष्ट्र पठार. ठीक आहे. याचं कारणच आहे की 12 कोटी ते 8 कोटी वर्षापूर्वी जो ज्वालामुखी या ठिकाणी फाटला, भेगी ज्वालामुखी, त्या भेगी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावा रसाच्या संचयनातून हा पठारी प्रदेश तयार झालेला आहे. त्यामुळे साहजिकच सर्वात स्थिर प्रदेश कोणता आहे तर पठार आहे. सह्याद्रीमध्ये थोड्याफार हालचाली चालू राहतात, भूस्खलनाच्या घटना चालू राहतात किंवा भूकंपाच्या घटना सुद्धा, कोयना वगैरे स्थान महत्वाचं येतं. कोकण किनारपट्टीवर सुद्धा किनारपट्टीचा भाग खाली खचत जाण्याची प्रोसेस चालू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा हा भाग स्थिर नाहीये. तर हे भाग स्थिर नाहीये. तापी नदी खोऱ्याचा पार्ट सुद्धा बऱ्यापैकी स्थिर आहे, पण तो पठाराचाच भाग आहे, हेही विसरता कामा नये. त्याच्यानंतर धारवाड श्रेणीचे खडक महाराष्ट्रात कुठे आढळतात? मग आता सिंधुदुर्ग अमरावती दिलं, अमरावती यायला नको पाहिजे होतं इथं. ठीक आहे. इथं भंडारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे, इथं चंद्रपूर यायला नको होतं, इथं नंदुरबार धुळे यायला नको, म्हणजे उत्तर येत असतं भंडारा आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. नंदुरबार धुळ्यामध्ये जर बघितलं तर जे काही टर्शरी खडक आहे, तो टर्शरी खडक त्या ठिकाणी आढळत असतो, कारण हा अलीकडच्या कालखंडातला गाळाचा खडक येतो. कलादगी श्रेणी आणि पैनगंगा श्रेणी, तर ह्या कडप्पा खडकाचे प्रकार पाडले जातात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर जांभ्या खडकात सर्वाधिक आढळणारे खनिज कोणतं आहे? तर जांभा खडक आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी सगळ्यात जास्त ॲल्युमिनियम आहे 1 नंबरला, 2 नंबरला लोह आहे, 3 नंबरला मॅग्नीज आहे. मग आता खाली पर्याय बघू. दगडी कोळसा अजिबात आढळणार नाही,
ठीक आहे. अभ्रकाचा चून खडक हे कडप्पामध्ये जास्त आढळतील. सिलिका मॅग्नीज हे किनारपट्टीवर जास्त आढळतात. लो आणि ॲल्युमिनियम. बॉक्साईड म्हणजेच ॲल्युमिनियम, कारण बॉक्साईडचं शुद्धीकरण केलं तर ॲल्युमिनियम तयार होत असतो. तर हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आर्कियन खडकात पुढील कोणत्या खडकाचा समावेश होतो? आर्कियन खडकाचे आणखीन काही भाग पाडले जातात, त्याच्यामध्ये ग्रॅनाइट, नीस आणि शिस्ट हे बरोबर येतं, याचा समावेश होत असतो. जांभा खडक म्हणजे थोडक्यात तो बेसॉल्ट खडकाचा भाग पाडला जातो असतो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात हिमयुगीन गाळाच्या थरापासून सुपीक मृदा तयार झालेली आहे? ठीक आहे. सर्वात सुपीक जी काही मृदा आहे ती तापी आणि पूर्णा खोऱ्यातली, आणि ही सर्वात जुनी हिम कालखंड असतानाच्या कालखंडात निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. हा कालखंड म्हणजे टर्शरी कालखंडाचा तो भाग मानला जात असतो. त्याच्यानंतर पुढील विधाने विचारत घ्या. राज्यसेवेचा प्रश्न आहे. कडप्पा श्रेणी ही पैनगंगा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात आढळते. बरोबर आहे. आता बरोबर आहे का? आहे म्हणजे हा पर्याय बरोबर असण्याची शक्यता नाही. हा बरोबर असण्याची शक्यता नाही. हा एक किंवा 4 नंबरचं उत्तर आहे. आता 2 नंबर वाचावं लागेल. ठीक आहे. धारवाड खडक श्रेणीमध्ये लो खनिज आणि मॅग्नीज सापडते. बरोबर आहे. ब पण असलं पाहिजेत. याचा अर्थ उत्तर काय? 4 नंबर आहे. क वाचायचं असलं वाचू शकतो. गोंडवाना श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आहे, कारण गाळाचा खडक आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात वनस्पती प्राणी गाडले गेलेले, त्यामुळे क हे बरोबर आहे. याचा अर्थ उत्तर 4 नंबर बरोबर आहे. त्याच्यानंतर कडप्पा प्रणालीचा विस्तार महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? हे बघा, आता या ठिकाणी हे जिल्हे तर नाहीचे. ठीक आहे. हा हे जिल्ह्याचा भाग येणार नाही. त्याच्यानंतर हा भाग येणार नाही. असूनच उत्तर याचं मग यवतमाळ, चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्हा येत असतं बघा. या जिल्ह्यामध्ये हा खडक आढळतो आपल्याकडे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे झालेली आहे? ज्वालामुखी झाली, परंतु केंद्रीय नाही. आपल्याकडे भेगी ज्वालामुखी फाटला गेलेला आहे. यालाच म्हणायचं भ्रंशमूलक ज्वालामुखी. म्हणजे लांबच्या लांब भेग पडली आणि यातून लावारस असा बाहेर पडलेला आहे, त्यामुळे इकडे पठार तयार झालं, इकडे पठार तयार झालं. इकडचं कोकणाचा जो पठारी भाग होता तो नंतर खाली खचत गेला. आज आता हे पठार राहिलेले नाही. भूप्रस्तर भंगामुळं हा मैदानी प्रदेश तयार झालेला आहे आणि हे पठार तसंच राहिलेले आहे. तर याला म्हणायचं भ्रंशमूलक ज्वालामुखी. पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्रातील पठारावरील मूलभूत खडक कोणता आहे? मग आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातल्या पठारावरचा मूलभूत खडक येत असतो, सगळ्यात पहिला खडक येतो असतो आर्कियन खडक. त्याच्यानंतर 2 नंबरला येतो असतो बेसॉल्ट. तर मूलभूत खडक विचारलेले आर्कियन खडक येतो असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूरचने संबंधीची विधाने पुढे दिलेली आहे. त्यापैकी चुकीचे विधान कोणते? चुकीचे विधान ओळखा सांगितलेले. वराडात, वराड म्हणजे पश्चिम विदर्भ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात अल्प प्रमाणात आर्कियन खडक आढळतो. ठीक आहे. बरोबर आहे. नंबर 2. आता हे वराडात म्हटल्यानंतर या ठिकाणी आता हे जिल्ह्यात यायला नको होते. पुढे बघू. कडप्पा प्रकारचा खडक कलादाजगी सिरीज या नावाने कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो. बरोबर आहे. अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गाळाचे संचयन खडक आहे का? नाही. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिप्राचीन खडक आर्कियन खडक आहे का? आहे. आता आपल्याला चुकीचे विधान विचारलेलं आहे. मग आता चुकीचे विधान येतं 3 नंबर, कारण इथं गाळाचे खडक नाही आहे आपल्याला. आता हे वराडात विचारलेलं आहे, याचा अर्थ एकदम आता हा पूर्व विदर्भ येतो असतो. याला थोडक्यात म्हणायचे विदर्भ या जिल्ह्यामध्ये आर्कियन खडक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजेत. याचा अर्थ चुकीचं काय? तर चुकीचं हे विधान आहे, म्हणजे आपलं उत्तर हे 3 नंबर येत असतं. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारच्या खडकाचे प्रमाण जास्त आहे? मग आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त खनिजे सापडतात, आणि खनिजे जास्त सापडत असल्यामुळं इथं आपल्याकडे ग्रॅनाइट, हार्नवेड आणि मायक्रोसिस्ट हे खडक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये खनिज मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याच्यानंतर गोंडवाना खडक समूह महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या गटात दिसून येतो? आता गोंडवाना तुम्हाला अगोदरच सांगितलेले 5 जिल्ह्यात आहे. अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली 5 जिल्ह्यामध्ये येतो. आता इथं कोल्हापूर येणार नाही.
त्याच्यानंतर बीड धाराशिवचं तर काही संबंध लागणार नाही. नागपूर येईल पण वर्धा येणार नाही, चंद्रपूर यवतमाळ येईल. बघू, अहमदनगर नाशिक हे येणार नाही, म्हणजे याचा अर्थ हा उत्तर यायचं. ठीक आहे, कारण जास्तीत जास्त पर्याय आपल्याला घ्यावा लागेल. त्याच्यानंतर जोड्या लावायचं आहे खडक, आणि या खडकाच्या जिल्हे आहेत बघा हे. माता गोंडवाना श्रेणीचे खडक, गोंडवानाच्या श्रेणीचे खडक आपल्याला माहिती यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा आहे, हे बरोबर येईल. त्याच्यानंतर विंध्य श्रेणीचे तुम्हाला सांगितलं एकाच जिल्ह्यामध्ये 1 आणि शेवटी 4, म्हणजे उत्तर येत आहे 3 नंबर. ठीक आहे. आर्कियन खडक इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं, धारवाड येतं असतं, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हा एक जिल्हा या ठिकाणी आपला, सॉरी, हे एक प्रकरण या ठिकाणी लक्षात घ्या. यावरचे प्रश्न लक्षात घ्या. यावरती प्रश्न शक्यता थोडी कमी असते.